नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव शिंदे. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकणं सहज आणि सोपं होईल. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी महाराष्ट्र बोर्ड SSC बोर्ड पाहणार आहोत आणि त्यामध्ये त्यांना एक धडा आहे, 16वा धडा स्वागतम तपोधनायाः. हा त्यांना फक्त आणि फक्त ट्रान्सलेशनसाठी म्हणजे सरलार्थ लेखनसाठी येतो. काही शाळा अपवाद आहेत यामध्ये की ते या चॅप्टरवर पॅरेग्राफसुद्धा देतात. ते तुम्ही शाळेत एकदा शिक्षकांसोबत कन्फर्म करून घ्या. पण मोस्ट ऑफ द टाईम हा जो चॅप्टर आहे तो फक्त आणि फक्त ट्रान्सलेशनसाठी येतो. याआधी आपण व्हिडिओ बनवलेली आहे, त्याच्यामध्ये मी मराठीत ट्रान्सलेशन दिलेलं आहे मराठी माध्यमाच्या मुलांसाठी. आणि आजची जी व्हिडिओ आहे ती इंग्लिश ट्रान्सलेशन असणार आहे. त्याच्यामुळे सेमी, नॉन सेमी, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम या जे इंग्लिशमधून लिहितात, बेसिकली जे ट्रान्सलेशन इंग्लिशमधून लिहितात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. परीक्षेला हा प्रश्न 4 मार्कांसाठी आहे 80 मार्काच्या पेपरमध्ये. आणि 4 मार्क हे काही कमी नाही आहेत आणि इथे 4 पैकी 4 मार्क मिळतात. फक्त काळजी काय घ्यायची आहे तुम्हाला की इथे हे जे व्हाईट कलरमध्ये लिहिलेलं आहे ते तुम्हाला जसंच्या तसं पाठ करायचं आहे. तुम्हाला त्यात काहीही बदल करायचा नाही आहे. काही मुलांना वाटतं सरलार्थ लिहिणं म्हणजेच काय, तर अर्थ लिहिणं आणि मग ते त्यांच्या शब्दात अर्थ लिहितात. तसं चालत नाही. सरलार्थ म्हणजे भाषांतर, ते डिट्टो व्यवस्थित आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही अर्थ लिहिता तेव्हा तुम्ही तुमची वाक्य त्याच्यात ॲड करता किंवा काळ बदलता, असं आपल्याला काहीही करायचं नाही आहे. ओके. त्यामुळे हे जसंच्या तसं आहे, तसं रट्टा मारून पाठ करणं म्हणतात ना आपण, तसं तुम्हाला रट्टा अगदी मारून पाठ करायचं आहे. परीक्षेला तुम्हाला साधारण 4 ते 5 ओळींचा एक पॅरेग्राफ दिला जाईल या चॅप्टरमधून कुठूनही, आणि त्याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यासाची तयारी कशी करायची आहे, तर तुम्हाला संपूर्ण पाठ जो आहे, संपूर्ण धडा जो आहे तो इंग्लिशमध्ये जसाच्या तसा काय करायचं, त्याचं ट्रान्सलेशन पाठ करायचं आहे. तुमच्या डायजेस्टमध्ये पण ह्याचं ट्रान्सलेशन असणारच. पण तुम्हाला कोणतं सोपं वाटतं आहे, हे जे मी केलेलं आहे ते सोपं वाटतं आहे की तुम्हाला गाईडमधलं सोपं वाटतं, तुम्ही कुठलंही करू शकता. ट्रान्सलेशन पाठ करणं सोपं केव्हा होतं, जेव्हा आपल्याला संस्कृत आणि इंग्लिश या दोघांचा एकमेकांचा अर्थ जर शब्दांचा कळत असेल तर आपल्याला ते ट्रान्सलेशन पाठ करणं अगदी सोपं होतं. कारण तुम्हाला समोर संस्कृत टेक्स्ट दिसणारच आहे क्वेश्चन पेपरमध्ये. तर कोणत्या संस्कृत शब्दाला इंग्लिश कोणता शब्द आहे हे जर तुम्हाला कळलं तर तुमचं ट्रान्सलेशन हे तुम्हाला इझिली लक्षात राहील. आणि हे पाठांतरच आहे, ह्याच्यामध्ये रायटिंग मिस्टेक होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, कारण हे तुम्ही इंग्लिशमधून लिहिणार आहात. सो इंग्लिशमधून लिहिताना काही मोस्ट ऑफ अशा मिस्टेक्स होत नाही, रायटिंग मिस्टेक. पण संस्कृतमध्ये जेव्हा तुम्ही काहीही लिहिता तेव्हा मिस्टेक्स होतात, काना मात्रा वेलांटी. सो इथे रायटिंग मिस्टेकचा काही प्रश्न नाही, फक्त तुमचं पाठांतर इथे मजबूत दमदार असलं पाहिजे. 4 मार्क मिळवायचेत तर झोपेतून जरी उठवलं तरी तुम्हाला या धड्याचं ट्रान्सलेशन लाईन टू लाईन बोलता आलं पाहिजे. ठीक आहे. सो सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. सुरू करूया. पुन्हा एकदा मी सांगते की इथे मी धडा समजावलेला नाही आहे. समजावलेल्या धड्याची एक वेगळी व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी चॅप्टर समजावते ना तुम्हाला, त्याची ऑलरेडी व्हिडिओ गेल्या वर्षीच बनलेली आहे. ती तुम्हाला 9th स्टँडर्डच्या फोल्डरमध्ये सापडणार आहे. ती एक्सप्लेनेटरी व्हिडिओ आहे. ही व्हिडिओ खास करून भाषांतर, सरलार्थ लेखन या प्रश्नाला धरून केलेली आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल की व्हिडिओ बघून तुम्ही फक्त अर्थ वाचून दाखवलात, समजावला नाहीत, तर मी तेच सांगते की या व्हिडिओमध्ये समजावणं हे नाही आहे टार्गेट. या व्हिडिओचं टार्गेट आहे की तुम्हाला संस्कृतला इंग्लिशमध्ये काय ट्रान्सलेट होतं आहे ते तुम्हाला सांगणं माझं काम आहे. आणि हे पाठांतर करायचं आहे. डोळे बंद करून हे फक्त आपल्याला काय करायचं आहे, पाठ करायचा आहे. विश्वास, आंधळ्यासारखा विश्वास, आपण म्हणतो ना आंधळ्या माणसासारखा विश्वास ठेवला, तसा विश्वास माझ्यावर ठेवा. ओके. तुमचं काही चुकीचं होणार नाही आणि तुम्हाला हे पाठ करायचं आहे. तुम्हाला 4 आउट ऑफ 4 मार्क्स नक्की मिळतील. ठीक आहे. सुरू करूया आपण. मी दोन्ही रीड करते, संस्कृत पण करते आणि इंग्लिश पण करते, आणि तुम्हाला काही वाटलं मध्ये एक्सप्लेन करावंसच तर मी ते पण एक्सप्लेन करेन. सुरू करूया. नेपथ्य मीन्स ॲट बॅक स्टेज.
नेपथ्य सप्तमी जागा आहे. सो नेपथ्य मीन्स ॲट बॅक स्टेज. तुम्हाला माहिती हे नाटक आहे. सो नाटकाचा एक रंगमंच असतो, एक स्टेज असतो. त्या स्टेजच्या मागे आधी काहीतरी प्रिपरेशन होत असते बिफोर स्टार्टिंग ड्रामा. तर हे आहे नेपथ्य ब्रॅकेटमधलं. अजून एक मुलांचा डाऊट असतो, मीच ते ब्रॅकेटमधलं पण ट्रान्सलेट करायचं का? तर हो, करायचं आहे. सो नेपथ्यचं ट्रान्सलेशन काय आहे? ॲट बॅक स्टेज. स्वागतम तपोधनायाः. स्वागतम मीन्स वेलकम टू द वन. तपोधनायाला आपण लगेच मराठीमध्ये करताना तपस्विनी बोलतो, पण संस्कृतमध्ये त्यासाठी एक शब्द आहे रिच विथ पेनन्स. ते हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. वेलकम टू द वन रिच विथ पेनन्स. ततः प्रविशति अध्वगवेशा तापसी. देन, ततः मीन्स देन, प्रविशति मीन्स एंटर्स, अध्वगवेशा मीन्स अ फीमेल एसेटिक, तापसी मीन्स अ फीमेल एसेटिक, अध्वगवेशा मीन इन द डिस्गाइज ऑफ अ ट्रॅव्हलर. वनदेवता. आता वनदेवता काय म्हणते? आर्ये का पुनः अत्र भवती. सो वनदेवता हे तुम्हाला ॲज इट इज स्पेलिंगमध्ये लिहायचं आहे. ओ नोबल लेडी, हू आर यू. किं प्रयोजनम दंडकारण्यम प्रवेशस्य. व्हॉट इज द पर्पज. प्रयोजन मीन्स पर्पज ऑफ कमिंग टू दंडक फॉरेस्ट. तुम्ही डायरेक्टली देवनागरीमध्ये दंडकारण्य लिहिलं तरी ओके आहे, किंवा दंडक फॉरेस्ट. आत्रेयी. अस्मिन् प्रदेशे बहवः अगस्त्यादयः मुनयः निवसन्ति. आत्रेयी ते जे आहे ते स्पेलिंगमध्ये लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये मी. मेनी सेजेस लाईक अगस्ती एक्सेट्रा स्टे इन दिस रिजन. तेभ्यः वेदांत विद्याम अधिगंतुम अत्र आगता. आय हॅव कम हिअर टू गेन नॉलेज ऑफ वेदांत फ्रॉम देम. अधिगंतुम मीन्स शिकण्यासाठी, टू गेन नॉलेज. वाल्मिकी महर्षेः आश्रमात इह आगतास्मी. आय हॅव कम हिअर फ्रॉम वाल्मिकीज हर्मिटेज. आश्रमला इंग्लिशमध्ये आपण हर्मिटेज म्हणतो. वनदेवता सेज अहो आश्चर्यम, व्हॉट अ सरप्राईज. अन्ये मुनयः वेदांत ज्ञानार्थम वाल्मिकीं ऋषीम उपगच्छन्ति. म्हणजे ऑल अदर सेजेस गो टू सेज वाल्मिकी फॉर नॉलेज ऑफ वेदांत. कथम कथम अत्र भवती तस्य आश्रमात अत्र अटती. हाऊ इज दॅट यू हॅव कम हिअर फ्रॉम हीज हर्मिटेज. म्हणजे सगळे त्यांच्याकडे जातात वाल्मिकींकडे शिकायला वेदांत, आणि तू त्यांच्या आश्रमातून इथे कशी काय आलीस. अत्रेयी. तत्र अध्ययने महान अध्ययन प्रत्युह उत्पन्नः. देअर अरोज अ बिग ऑब्स्टॅकल इन द स्टडीज. भगवती केनापि देवता विशेषेण दारकद्वयम् उपनीतम्. ओ नोबल लेडी, सर्टन गॉड ब्रॉट टू बॉयज. कुशलवौ इति तयोः नामनी. देअर नेम्स आर कुश अँड लव. 11 वर्षाणि यावत् भगवता वाल्मिकिना धात्री इव पोषितौ रक्षितौ च. रिस्पेक्टेड वाल्मिकी हॅज नर्चर and protected them for 11 years like a foster mother. फॉस्टर मदर म्हणजेच काय, ज्याला आपण नॅनी म्हणतो इंग्लिशमध्ये, किंवा घरात मावशी येतात लहान मुलांना सांभाळायला, तर ते आहे. 11 years एस लावा हां, तिथे फक्त एस बाकी राहिला माझा, प्ल्युरल आहे ना. सो पुन्हा एकदा रीड करते. रिस्पेक्टेड वाल्मिकी हॅज नर्चर अँड प्रोटेक्टेड देम फॉर 11 years लाईक अ फॉस्टर मदर. उपनयनं कृत्वा त्रयी विद्यामपि अध्यापितौ. आफ्टर इनिशिएशन दे वेअर टॉट द 3 branches ऑफ नॉलेज, दॅट इज स्लॅशमध्ये मी लिहिले 3 वेदास. ओके. उपनयन म्हणजे थ्रेड सेरिमनी, सॅक्रेड, जो पवित्र धागा घातला जातो मुलांना 5व्या किंवा 7व्या वर्षी, आणि त्याच्यानंतर विद्या अध्ययन त्यांचं सुरू होतं बेसिकली, उपनयन विधी. तर त्याच्यासाठी तो वर्ड आहे इनिशिएशन. ओके. अति प्रदीप्त प्रज्ञा मेधे तयोः. दे हॅव अ डॅझलिंग इंटलेक्ट. म्हणजे खूप बुद्धिमान आहेत ते दोघंही. न अस्मादृशाः सामान्याः छात्राः ताभ्यां सह अध्येतुं शक्नुवन्ति यतः.
Ordinary students like us are not able to study with them because, आणि आता श्लोक आहे, वितरती गुरुः प्राज्ञे विद्यां यथैव तथा जडे. A teacher offer knowledge to the intelligent as well as the ignorant. न खलु तयोर्ज्ञाने शक्तिं करोत्यप्नहन्ति वा. He neither enhances or takes away the ability of their learning. भवति हि पुनर्भूयान् भेदः फलं प्रति तद्यथा. Nevertheless, there is a great difference in the result. प्रभवति शुचिर्बिम्बग्राहे प्रभवति शुचिर्बिम्बग्राहे मणिर्न मृदां चयः. Just as a clear jewel causes reflection, but a lump of clay cannot. वनदेवता अयम अध्ययन प्रत्युह. वनदेवता says, is this the obstacle in the learning? Atri says, अन्यश्च, there is another one also. वनदेवता म्हणते, अथ अपरः कः, what is the another one? अत्रेय म्हणते, अथैकदा, once, सह महर्षिः, that great sage, माध्यन्दिनसवनाय तमसा नदीतीरम् अगच्छत्. Once that great sage went to the river Tamasa for afternoon bath. तत्र वृक्षे एकं क्रौचयुग्मम् आसीत्. There a pair of herons, किंवा तुम्ही क्रौच पण लिहू शकता. There is a pair of herons was sitting on a tree. सहसा व्याधेन तयोः एकः बाणेन विद्धः. Suddenly the hunter killed one of them with an arrow. भूमौ पतितं निश्चेष्टं सहचरं दृष्ट्वा क्रौची व्यलपत्. Seeing the companion fallen lying still on the ground, the female heron cried aloud. तस्याः करुणं विलापं श्रुत्वा अकस्मात् महर्षेः मुखात् अनुष्टुप् छन्दसा अश्रुतपूर्वा दैवीवाणी स्फुरिता. Listening to her pitiable cry, a divine voice was generated from the mouth of the great sage in the Anushtup meter, which was never been heard before. अनुष्टुप हा तुम्ही मराठीत पण लिहू शकता शब्द. मा निशात प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती ही समाहा. O hunter, you will never attain respect for eternal years. वनदेवता चित्रं वंडरफुल. आम्नायात् अनन्तरं नूतनः छन्दसाम् अवतारः. After the Vedas, this was the new form of meter. तेन हि पुनः समयेन भगवान् ब्रह्मदेवः तत्र आविर्भूतः. Hence, after a while, Lord Brahma appeared there. महर्षे प्रबुद्धः असि. O great sage, you are extremely intelligent. रचय रामचरितं. Compose the biopic of Lord Ram. इति आदेशबद्धः सः वाल्मीकिः रामायणरचनायां मग्नः अस्ति. Vowed by this order that Valmiki is already engrossed in composing Ramayana. तस्मात् ब्रवीमि, hence I say, इदानीं तत्र अध्ययन असम्भवम्. Now it is not possible to study there. वनदेवता युज्यते. Right. Atreyi विश्रान्तास्मि भद्रे. O noble lady, now I have taken enough of rest. सम्प्रति अगस्त्याश्रमस्य मार्गं कथय. Now tell me the way of Agastya's hermitage. आणि अशा प्रकारे आपला चॅप्टर इथे संपतो. ट्रान्सलेशन संपतं. तुम्हाला जर 4 मार्क हवे असतील तर असं अगदी ट्रान्सलेशन तुम्हाला पाठ करायचं आहे. व्हिडिओ पॉज करून करून तुम्ही इंग्लिश ट्रान्सलेशन व्यवस्थित लिहा आणि ते वाचत बसा सतत. याची PDF लिंक पण मी डिस्क्रिप्शनला देणार आहे. प्लस तुम्हाला एक्सप्लेनेशन हवं असेल त्याची पण लिंक यूट्यूबची मी जुन्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्सला देत आहे. तर तुम्ही दोन्हीही करू शकता. आणि व्हिडिओ जर आवडली असेल, तुम्हाला खूप मदत झाली असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.
कारण तुमचं एक लाईकला क्लिक करणं हे माझ्यासाठी खूप मोटिवेशन असतं, की मला कळतं की तुम्हाला कळालं आहे. आय नो कधी आपल्या लक्षात राहत नाही, पण प्लीज लक्षात ठेवून व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे कॉमेंटमधून मला नेहमीच कळतं. तसं सबस्क्राईबवर बटनवर क्लिक करून जर सबस्क्राईब वाढले तर मला ते अजून लक्षात येण्यासारखं आहे, कारण आपण लवकरच 1 लाखापर्यंतचा टप्पा क्रॉस करतो आहे. सो लवकरात लवकर प्रयत्न करूया की 1 लाख सबस्क्रायबर आपले होतील आणि तुमच्या आवडत्या संस्कृत टीचरला यूट्यूबचं बटन मिळेल आणि मी तो आनंद नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ही व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून सगळ्यांनाही त्याचा फायदा होईल. कारण शेअरिंग इज केअरिंग हे मी नेहमीच मुलांना सांगते की तुम्ही शेअर करायला शिका. नॉलेज हे शेअर करा. आणि तुमच्या काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. कॉमेंट सेक्शनमध्ये भरपूर मुलं त्यांचे रिझल्टसुद्धा कळवतात, त्यांचा प्रतिसाद व्हिडिओचा, त्यांना कशा व्हिडिओ आवडतात ते सुद्धा कळवतात आणि हे सगळं वाचून मला खूप आनंद होतो. मी मोस्ट ऑफ सगळ्या कॉमेंटला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करते आणि मी कॉमेंट वाचते. ओके, कॉमेंटच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डिटेल बोलायचं असेल तर हा माझा मेल आय डी आहे. या मेल आय डी थ्रू तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता, तुमच्या पॅरेंट्सचा कॉन्टॅक्ट नंबर, असं तुम्ही सगळं जर तिथे मेन्शन केलं. आणि आत्ता हल्ली मेल सगळ्यांनाच करता येतो की नाही. सो तुम्ही मराठीत, हिंदीत, इंग्लिशमध्ये कुठल्याही भाषेत मेल करू शकता. मी तो वाचणार आणि जर तिथे काही आपल्याला असेल बोलण्यासारखं तर मी तुम्हाला स्वतःहून कॉल करेन. तुम्ही मला तिथे आठवणीने नंबर देत जा, जेणेकरून मी तुम्हाला तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करू शकते. ओके, थँक्यू सो मच फॉर लविंग मी, सपोर्टिंग मी. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.